नमस्कार. महाराष्ट्राचे दैवत विठुरायाच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो. सुमनसूत फाउंडेशन 2025च्या वतीने आयोजित वारी कवितेची वारी पंढरीची या उपक्रमांतर्गत मी कवी गोपाल पांढरे, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, स्वरचित कविता या ठिकाणी सादर करीत आहे. या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी मला ही काव्यविना सौ विमलताई लांडगे पुणे यांचेकडून मिळाली आहे. माझी कविता मी या ठिकाणी सादर करतो. वेडी माझी भक्ती भाव माझा भोळा, तुझ्या चरणी रंगू दे माझा कीर्तन सोहळा. वेडी माझी भक्ती भाव माझा भोळा, तुझ्या चरणी रंगू दे माझा कीर्तन सोहळा. लागू दे या जीवाला आता तुझेच रे ध्यान, विसरू दे आज मला माझे सारे देह भान. जीव माझा पांडुरंग, देह माझा पांडुरंग, गातो तुझे गुणगान तुझ्या नामाचा रे लळा. वेडी माझी भक्ती भाव माझा भोळा, तुझ्या चरणी रंगू दे माझा कीर्तन सोहळा. आलो भेटाया तुला मी आज तुझ्या दारी, तुझ्या भेटीसाठी करतो मी रे पंढरीची वारी. आम्ही लावतो मस्तकी तुझ्या नामाचा रे टिळा, जीवे भावे ओवाळीतो तुझ वैष्णवांचा मेळा. वेडी माझी भक्ती भाव माझा भोळा, तुझ्या चरणी रंगू दे माझा कीर्तन सोहळा. चरणी ठेवितो तुझ्या आज पामर हा माथा, काय तुला मागायाचे अवघ्या विश्वाचा तू दाता. कर उद्धार जीवाचा मज सांभाळ कृपाळा, तुझ्या चरणी लागू दे वेड्या पामराचा डोळा. वेडी माझी भक्ती भाव माझा भोळा, तुझ्या चरणी रंगू दे माझा कीर्तन सोहळा. तुझ्या चरणी रंगू दे माझा कीर्तन सोहळा. धन्यवाद. यानंतर जाता जाता ही काव्यविना मी सौ दीपाली जुन्नरकर वैद्य डोंबिवली यांच्याकडे सुपूर्द करीत आहे. बोला पुंडलिक वरदे हरी श्री विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद.